या परिसरामध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कोणत्या कोणत्या सुविधा आहेत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातली पहिली बाल ग्रामपंचायत आपण या ठिकाणी मागच्याच वर्षी सुरू केली। समतोल फाउंडेशनची ही एक बालगोपालांसाठी असणारी संकल्पना बाल ग्रामपंचायत। या ठिकाणी आपण बघतोय जंगलातील लाकडांच्या सहाय्याने आपण हे बांधकाम उभं केलेलं आहे। या ठिकाणी आपण लहान मुलांसाठी ग्रामपंचायत तयार करत आहे। या रचनेमध्ये सरपंच असणारे, उपसरपंच असणारे, सदस्य असणारे, ग्रामपंचायतचा एक ग्रामसेवक, शिपाई आणि नागरिक। या ग्रामपंचायतमध्ये लोकसेवेतून निवडून येणारे सरपंच, उपसरपंच सदस्य असतात। त्याचबरोबर यामध्ये त्यांच्या हक्कासाठी ही एक संकल्पना उभा केलेली आहे। यामधून शिक्षण, आरोग्य, संस्कृती, क्रीडा यासारखे उपक्रम राबवले जातात। तर मला असं वाटते की आपण कोणत्याही सीझनमध्ये, म्हणजे तो पावसाळा असू द्या, उन्हाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या, अशा सगळ्या सीझनमध्ये इथे निसर्गमय वातावरण असते, सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत। आपण इथे राहण्यासाठी पण येऊ शकता, मुलांबरोबर गप्पा मारू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग मुलांसाठीचे आपण करू शकता। ज्यांना संशोधन करायचं आहे, ज्यांना रिसर्च करायचं आहे, ज्यांना निसर्गाची माहिती घ्यायची, अशा सगळ्या प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या या NGOच्या माध्यमातून करत आहोत। आणि विशेष म्हणजे की सामाजिक देणगीवर चालणारी संस्था आहे। यामध्ये कुठलाही फॉरेन फंड नाही, कुठलीही फंडिंग एजन्सी नाही, कुठलाही मोठ्या प्रमाणातला फंड नाही। तर हे सामाजिक देवाणघेवाण आणि त्यातून सामाजिक बदल असा हा आमच्या NGOचा समतोल आहे। तर आपण सर्वांनी यावं, राहावं, आमच्याशी जुडावं आणि एक चाइल्ड फ्रेंडली समाज बनावा अशी आमची इच्छा आहे। तुम्ही पण येऊन आमच्या बाल ग्रामपंचायतला भेट देऊ शकता। तुम्ही पण येऊन आमच्या सेंद्रिय शेतीला भेट देऊ शकता। तुम्ही पण येऊन आमच्या गोशाळेला भेट देऊ शकता। तुम्ही पण येऊन आमच्या अन्नक्षेत्राला मदत करू शकता। तुम्ही पण आमच्या शिबिराच्या मुलांना भेट देऊ शकता। आपला समाज बालप्रेमी समाज।